कोट्यवधी रुपयाचा कर भरायचा, कोट्यवधी रुपयांचा शासनाला महसूल द्यायचा आणि त्या बदल्यात तर काय मिळणार तर तो आहे कचरा. आपण सध्या सिन्नरच्या माळेगाव औद्योगिक वसाहत या ठिकाणी आलो आहोत. या ठिकाणी अक्षरशः जे आहे ते कचऱ्याचे ढीगचे ढीग पडल्याचे चित्र आपल्याला बघायला मिळत आहे. गेल्या 36 वर्षात या औद्योगिक वसाहतीतून प्रशासनाने एक किलो देखील कचरा उचलला नसल्याचा असा गंभीर आरोप जो आहे तो उद्योजकांनी केला आहे. सुविधा नाही तर आम्ही कर का भरायचा? असा संतप्त सवाल जो आहे तो उद्योजकांनी या ठिकाणी विचारला आहे. आपल्यासोबत काही उद्योजक आहे, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ. कोट्यवधी रुपयांचा महसूल तुम्ही शासनाला भरता आणि त्या बदल्यात साधं कचरा संकलन देखील एमआयडीसीच्या किंवा ग्रामपंचायतीच्या वतीने होत नाही. काय भावना आहे तुमच्या? सिन्नर जी MIDC आहे 1990 साली स्थापन झाली. आज जवळपास 36 वर्ष झाले. दरवर्षी आम्ही 5.5 कोटी रुपये ग्रामपंचायत टॅक्स भरतो. आतापर्यंत 100 ते 125 कोटी रुपये आम्ही ग्रामपंचायत टॅक्स भरलेला आहे. पण आम्हाला ग्रामपंचायतीत किंवा MIDC कडून आजपर्यंत कुठल्याही सुविधा मिळालेल्या नाही. तुम्ही बघता इथं मोठमोठे कचऱ्याचे MIDC मध्ये ढीग पडले. ही एकदम दुर्दैवी घटना आहे की उद्योजक टॅक्स भरतात पण त्यांना सुविधा मिळत नाही. सिन्नरचे रस्ते चांगले नाहीत. आमची जी सीमा संघटना आहे ती याविरुद्ध भांडते. आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे कंप्लेंट केल्या, उद्योग मंत्र्यांबरोबर मिटिंग झाली, उपमुख्यमंत्र्यांबरोबर मिटिंग झाली, पण आजपर्यंत आश्वासनाच्या पलीकडे आम्हाला काही मिळालेलं नाही. आता आमची मानसिकता अशी झाली की आम्ही टॅक्स भरावा की नाही. जर सुविधा देत नसेल तर आम्ही टॅक्स का भरायचा, हा पण गंभीर विषय. याच्यावर आमच्या उद्योजकांमध्ये चर्चा चालू आहे आणि उद्योजक या मानसिकतेत आले की आता इथून पुढे आपण ग्रामपंचायत टॅक्स भरायचा नाही. सुविधा नाही तर टॅक्स नाही. कचरा व्यवस्थापनाची जबाबदारी आहे ती ग्रामपंचायत एमआयडीसी वर ढकलते आणि एमआयडीसी ग्रामपंचायत वर ढकलते. यामध्ये आपण भरकटले जातो असं वाटतं. तसंच झालेलं आहे. पूर्वी ग्रामपंचायत सुविधा देत नाही म्हणून गव्हर्नमेंटने 2019 साली GR काढला. ते GR मध्ये 50% ग्रामपंचायत आणि 50% MIDC ला जो ग्राम टॅक्स होता तो वाटप केलं आणि त्या 50% ऍक्च्युली जो MIDC ने ह्या सुविधा द्यायच्या आहे की कचरा व्यवस्थापन जे आहे, रस्ते आणि लाईट, या सुविधा त्या 50% मध्ये MIDC द्यायचे. पण आज असं होतं की MIDC पण अंगावर घेत नाही आणि ग्रामपंचायत पण नाही. दोन्ही म्हणतात आम्ही करत नाही. या द्विधा मनस्थितीत MIDC अडकलेली. आणि आपण बघतोय नाशिक महानगरपालिका अंडर ज्या अंबड सातपूर MIDC आहे तिथे कचरा रोज उचलला जातो. तिथे महानगरपालिका कचरा उचलते. तुम्ही जर औरंगाबादची जी वाळूंज MIDC आहे, नगरची नागापूर MIDC आहे, या दोन्ही ग्रामपंचायत आहे, पण तिथेही MIDC टेंडर काढून कचरा उचलते. महाराष्ट्रातल्या बऱ्याच ठिकाणी जिथं ग्रामपंचायत हद्दीमध्ये MIDC टेंडर काढून कचरा उचलते. पण आज सिन्नरमध्ये 1200 उद्योग 36 वर्षापासून कार्यरत आहे. आम्ही 5,000 कोटी रुपये GST भरतो. 2,000 कोटी रुपये इथून MIDC तून इन्कम टॅक्स भरला जातो. दर वर्षाला 10 ते 12 कोटी रुपये सर्व्हिस टॅक्स भरला जातो. 5.5 कोटी रुपये ग्रामपंचायत टॅक्स भरला जातो. जर एवढा टॅक्स आम्ही शासनाला भरत असेल आणि त्या बदल्यात आम्हाला काहीच नाही, आमची फक्त मागणी आहे की तुम्ही कचरा उचला, पण तोही उचलला जात नाही. म्हणजे हे उद्योजकांचं खूप दुर्दैव आहे. आणि आता पावसाळ्यामध्ये कचरा सोडतो, त्यातून दुर्गंधी येते. हा सगळा आरोग्याशी संबंधित प्रश्न आहे. हजारो कामगारांचं आरोग्य आहे, उद्योजकांचं आरोग्य आहे, त्याला ती गंभीर समस्या निर्माण झाली. तर आमचं शासनाला एवढंच म्हणणं आहे की आपण याच्यावर लक्ष देऊन आणि या कचऱ्याचं संकलन करून यातून काहीतरी मार्ग काढावा, एवढीच आम्ही आमच्या सीमा संघटनेतर्फे विनंती करतो. योगेश माळणकर, माळेगाव एमआयडीसी, सिन्नर, नाशिक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.